नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या पाठात आपण कथेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. कथेच्या अनेकविध वैशिष्ट्यापैकी जे पहिलं वैशिष्ट्य आहे, कथा मनोरंजन करते. कथा विलक्षण मनोरंजक असते. तिच्या या वैशिष्ट्यामुळेच मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा आहे. दिवाळीच्या अंकामध्ये तिच्या या वैशिष्ट्यामुळेच कथेला पहिले मानाचे पान दिले जाते. आज मनोरंजनाची कितीही साधने उपलब्ध असली तरी मनोरंजनामध्ये पहिला मान कथेचाच. माणूस गोष्टी वेगळा झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. यानंतर दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे कथेमुळे सुसंस्कार होतात. कथेमध्ये संस्कार करण्याची जबरदस्त ताकद असते. मानवता, सत्य, समता, बंधुभाव यासारखी मूल्य कथेच्या माध्यमातून रुजवता येतात. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथावाङ्मयात रेखाटलेली आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आबाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या कथेच्या माध्यमातून वाचकाच्या मनावर ठसवता येते. तिसरं वैशिष्ट्य आहे, कथा वाचकांची उत्कंठता वाढवते. कथा वाचताना अनेक वेळा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनात वाढत जाते. पात्रांविषयी त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते. फ्लॅशबॅक लेखन, नाट्यमय प्रसंग किंवा अपेक्षित नसलेलं धक्कातंत्र यांचा वापर करीत कथा उत्कंठा वाढवण्याचं काम कथालेखक करत असतो. अनपेक्षित शेवट कथेची पकड शेवटपर्यंत घट्ट धरून ठेवतो. 4. कथा एककेंद्री असते. कथेचे स्वरूप हे स्फुट किंवा छोटे नसते, छोटे असते. म्हणजे कादंबरी किंवा नाटकाप्रमाणे बहुकेंद्री नसते. कथेतील वातावरण, प्रसंग, पात्र मर्यादित असतात. म्हणून कथा ही एककेंद्री असते, हे तिचे वैशिष्ट्य आहे. 5. कथा भूतकाळात लिहिली जाते. साधारणतः कथेमध्ये एखादी हकीकत सांगितली जाते, घटना प्रसंग सांगितले जातात. त्यासाठी भूतकालीन निवेदन शैलीचा वापर केलेला असतो. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, अशी वाक्यरचना कथेत असते. 6. कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. कथा मानवी पात्रांच्या माध्यमातून जीवनाचा थेटपणे वेध घेत असते. कथेला एक विषय वर्जन असतो. नर्स असेल पात्र म्हणून तर तिच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथींचा दांडोळा कथेत घेतला जातो. कथेला कोणता एक विषय वर्जन नाही. कथेत राजा असतो तसा गरीब हा सुद्धा कथेचा विषय होऊ शकतो. 7. श्रवणेतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण करणे म्हणजे कथन करणे, सादर केले जाणे, सांगणे, आणि कथा ही सादर केली जाते. शाळांमध्ये, कार्यक्रमांमध्ये नित्यनेमाने कथाकथन घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एक चित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे आणि उद्याही होत राहील. यानंतर आपण कथेचे सादरीकरण यामध्ये अभिवाचन आणि कथाकथन हे कथेच्या सादरीकरणाचे जो प्रमुख प्रकार बघतो की कथेचे सादरीकरण ही कला आहे. भाषेची जाण, शब्दोच्चार आणि सादरीकरण कौशल्ये यामुळे कथाकथनाचे तंत्र अवगत होऊ शकते. त्यापैकी अभिवाचनामुळे कथा श्रोत्यांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचण्यास मदत होते. कथेचे अभिवाचन एकाच वेळी जर अनेकाकडून केले गेले तर आवाजाचा एकसुरीपणा टाळता येतो. संवादातील चढउतार, चटपटी शब्दफेक यातील विविधतेचा आनंद श्रोत्यांना मिळतो. कथा वाचनाला जर पार्श्वसंगीताची, प्रकाश योजनेची, नेपथ्याची जोड दिली तर ते अभिवाचन
श्रोत्यांवर चांगला परिणाम करते व दीर्घकाळ स्मरणात राहते. दुसरा प्रकार आहे जो कथाकथन. कथाकथन करणाऱ्या व्यक्तीला भाषेच्या ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाची जोड द्यावी लागते. लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता कथेची निवड करणे फार महत्त्वाचे तितकेच जबाबदारीचे काम असते. कथा सादरीकरणाचा कालावधी, श्रोत्यांचा अवधान काळ यांचे भान कथा सादरीकरणात ठेवावे लागतेच. भाषेची जाण, स्पष्ट शब्दोच्चार असणे हे देखील कथाकथनमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असते. तेव्हाच श्रोत्यांचा उत्तम असा प्रतिसाद मिळू शकतो. कोणतीही कथा कथनासाठी निवडता येत नाही, म्हणून योग्य अशीच कथा कथाकथनासाठी निवडावी लागते. म्हणजेच भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण, मनोरंजन आणि बोध या विशेषांमुळे कथा आजही लोकप्रिय आहे. यानंतर आपण व.पु. काळे आणि डॉक्टर प्रतिभा इंगोले यांच्या काही कथा पुढे अभ्यासणार आहोतच, पण तत्पूर्वी पुस्तकात असलेली काही प्रमुख कथाकारांचा उल्लेख या ठिकाणी करतो. एक वि. स. खांडेकर हे एक प्रमुख असे कथाकार असून ययाती हा पहिला पुरस्कार, ययातीसाठीचा पहिला साहित्य अकादमीचा पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार हा वि. स. खांडेकर यांना मिळालेला आपल्याला दिसून येतो. त्यांचा जो पहिलाच कथासंग्रह होता फुल आणि दगड, यातून रूपक कथाचा यशस्वी असा प्रयोग त्यांनी केलेला दिसून येतो. पहिले ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकर. यानंतर ग्रामीण कथाकार म्हणून शंकरराव पाटील यांचा विशेष उल्लेख केला जातो. टारपुला ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी असून स्वतः कथाकथनाचे कार्यक्रम ते करायचे. वळीव, धिंड ह्या कथा त्यांच्या प्रसिद्ध असून एक गाव, 12 भानगडी, पिंजरा यासारख्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटांच्या चित्रपटकथा, पटकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे, त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊ साठे असलं तरी अण्णाभाऊ साठे नावाने त्यांनी प्रसिद्ध झाले. शोषित वर्गाच्या व्यथा त्यांनी मांडल्या. कृष्णाकाठच्या कथा हा कथासंग्रह प्रसिद्ध असून फकीरा ही कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. यानंतर 4 नंबरला द. मा. मिरासदार. विनोदी लेखकाची मिरासदारी म्हणजेच द. मा. मिरासदार. मिरासदारी, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड यासारख्या पुस्तकातून मराठी साहित्याला विनोदाचं फार मोठं दालन ज्याने निर्माण केलं द. मा. मिरासदार. विज्ञान कथा, यक्षाची देणगी यासारख्या वैज्ञानिक कथांमधून ज्यांनी लेखन केलं ते जयंत नारळीकर. स्त्रीलेखिकामध्ये शबरी कादंबरी ज्यांची प्रसिद्ध आहे ती इबावरी शिरवकर. काळ्याचे निश्वास हा त्याचा कथासंग्रह विशेष गाजला. त्यानंतर विजया राजाध्यक्ष, अनोळखी, अकल्पित हे कथासंग्रह प्रसिद्ध असून आदांतर हा त्यांचा पहिलाच कथासंग्रह अतिशय लोकप्रिय झाला. त्यानंतर पुढच्या पिढीतील ज्या कथालेखिका आहेत, दलित समाजात जरी पुढे आल्या असल्या तरी एक महत्त्वाचं नाव आहे उर्मिला पवार. चौथी भिंत हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध असून आयदान हे पहिलंच आत्मचरित्र त्यांचं प्रसिद्ध आहे आणि विशेष त्याला मानाचं स्थान आज मराठी साहित्यात मिळालेलं दिसतं. या सर्वांनी मराठीतील कथा साहित्य दालन समृद्ध केलेलं आहे. यानंतर आपण काही कृती सोडवणार आहोत. तत्पूर्वी पुस्तकामध्ये पान नंबर 67 वर काही प्रमुख कथाकारांचे कथासंग्रह यांची यादी आपण अभ्यासायची आहे. पुढे आपण या तासानंतर दोन्ही कथा अभ्यासूस. तत्पूर्वी या काही कृती आपण सोडवायच्यात. 1. कथेची वैशिष्ट्ये सांगा. 2. कथेच्या लोकप्रियतेची कारणे सांगा. 3. प्रभावी कथाकथनासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते थोडक्यात लिहा. धन्यवाद.